रामकृष्ण हरे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सज्जनो, आज आपणाला सुभाषितम, चांगलं बोललेलं सुभाषित, संस्कृतमध्ये पहिल्यापासूनचे जे सुभाषित आहेत, अगदी वेद उपनिषदांमध्ये, अनेक शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये, महाभारतामध्ये, रामायणामध्ये सगळे निवडक असे सुभाषित वेचून वेचून बाजूला सुभाषित संग्रह बऱ्याच लेखकांनी काढलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडक्यात पण मार्मिक आणि मार्गदर्शक असे तत्त्व असतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मोल आहे सुभाषितांना. चांगलं बोललेलं एक विचारसुद्धा आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो असे त्याच्यामध्ये विचार असतात. आजचं सुभाषित आहे की असा कोण जगामध्ये आहे की ज्याच्या तोंडाला गोळा लावला की गोड बोलत नाही. कितीही कडक माणूस असू द्या, किती तिरसट असू द्या, तुसडा असू द्या, त्याला का गोळा. आता गोळ्याचे प्रकार वेगवेगळे असतात. कोणाचं जेवणावर भागतं, कोणाचं कशावर भागतं, कोणाला पैसे दिले की गोड बोलायला लागतो, कोणाला त्याच्या ज्या विषयाचं काय चालणं असेल ना त्याला ते पुरवलं की मग तो गोड बोलायला लागतो. असे वेगळे विषय असतील. पण ह्या सुभाषितकाराने जे सांगितलं आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. तेव्हा न्यायमाला म्हणून आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे, न्यायावर आहे. तर ते फार मोठं पुस्तक झालं म्हणून आणखीन दुसरं एक लिहिलं की त्याच्यात ते मोठं होत होतं. आणि म्हणून 2 न्यायावर पुस्तकं आहेत आपले. तर ते न्याय ते सुद्धा थोडक्यामध्ये मार्मिक असतात, लॉ बुकसारखे. तर त्याच्यामध्ये असा एक न्याय आहे की यथा यक्षो तथा बलिही. म्हणजे जसं भूत असेल ना तसं त्याला बळी दिला की ते खुश असतं. काही क्षुद्र भूत असे असतात ना की त्याला अंडं दिलं तरी ते खुश असतं. काहींना कोंबडं लागतं, काहींना बोकड लागतं आणि काहींना टोनगं लागतं, मसोबासारखे किंवा आणखी काय असतं ना ते टोनगं लागतं. तर असे जे दैवत आहेत, क्षुद्र दैवत, तर त्यांना जसा तो बळी दिला की प्रसन्न होतात. तसं हे जे क्षुद्र लोक असतात ना की ते त्यांना त्याचं खाद्य पुरवलं की बास, मग ते सगळं काम लगेच गोड बोलायला लागतात, मतदान पण करायला जातात, लाडक्या बहिणी, लाडका भाऊ, लाडका मग त्याला पैसे दिले की बास धनाधन मतन, धनाधन सत्तान संपत्ती एकवटून येते. सांगायचा मुद्दा की हे ओळखणारे लोक आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना ते बली दिला जातो. या सुभाषितामध्ये काय म्हणतात सुभाषितकार ऐका. कोण याते वशम लोके मुखे पिंडेन पूरितः मृदंग मुखलेपेन करोति मधुरध्वनिम. को न याती वशम लोके अस्मिन लोके. म्हणजे या लोकामध्ये असा कोण आहे की ज्याच्या तोंडाला गोळा लावला असताना तो गोड बोलत नाही. मुखे पिंडेन पुरितः. पिंड म्हणजे त्याचा आवडता एखादा विषय त्याला दिला की बास तो गोड बोलायला लागतो. एखादा तिरसट साहेब असला, खडूस असला तर नाही तसं होणार नाही, कायद्यात बसत नाही, अमुक नाही तमुक नाही, होण्यासारखं असलं तरी तो आडवं तिडून तिरसट बोलत असतो, तो सडा असतो. त्याला सांगितलं की साहेब अहो तुम्हाला 10,000 रुपये मी देतो तुमचं चहा पाण्याला वगैरे, मग गोड बोलायला लागतो. बरं ठीक आहे तुमचं म्हणून काम करतो वगैरे. म्हणजे त्याला तो गोळा पाहिजे असतो आणि म्हणून तो येडेवाणी करत असतो. कोणताही तो सडा माणूस या अभिलाषा किंवा ज्याला लाच आपण म्हणतो किंवा आमिष असा शब्द एक शास्त्रामध्ये येत असतो. माशाला जसं ते गळाला थोडंसं आमिष लावलं इथं पिठाचा गोळा आणि गळ टाकला की त्या पिठाच्या गोळ्यासाठी तो मासा तिथं जातो, खातून त्या तोंडाला चट लागली की तो सगळा गोळा गिळायला जातो की त्या गळा अडकतो त्याचा आणि मग तो वर फेकल्या जातो. तेव्हा ते आमिष म्हणतात की असा आमिष दाखवलं की मासाच काय. पण इथे उदाहरण दिलं आहे की कोणताही माणूस मृत्यूलोकातला
आमिष त्याला दिलं की तो गोड बोलायला लागतो, कामाला लागतो, काम करायला लागतो. त्याला उदाहरण फार छान दिलं आहे, चपखल उदाहरण दिलं आहे. मृदंग मुखलेपेन करोति मधुर ध्वनिम. मृदंग असतो ना, मृदंग, त्याच्यामध्ये एक शाई असते, शाईपूड असते आणि एक धुमाची बाजू असते. ते धुमाची बाजू असते ना, ते कडक असतं पान. त्याला त्याला एक कणिक लावा लागते. कणिकेचा गोळा लावला, वाजवलं की धुम असा आवाज येतो. आणि तसं नसलं ना, कणिक लावली की कडक आवाज येतात, टंग टंग मोठ्याने आवाज देतो, कर्कश. मग तो गोळा लावला की मग ते जसं मधुर आवाज काढायला लागतं ना, तसा गोळा लावला तर त्या कातड्याला सुद्धा गोळा लावला तर ते जसं मधुर आवाज काढतं. मृदंग मुखलेपेन करोति मधुर ध्वनिम. ते सुद्धा मधुर आवाज काढतं. असा मोठ्या उदाहरणाचा मस्त भाग दिलेला आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये अशी एक म्हण आहे, असतील सीते तर जमतील भूते. आणि महाभारतातली गोष्ट आहे की अगदी भीष्माचार्यसुद्धा जेव्हा वस्त्रते हरण झालं द्रौपदीचं, तेव्हा मग द्रौपदीने भीष्माचार्याकडे पाहिलं, हो काय पाहत आहे तुम्ही, यांना रोका, एका अबलेची आबरू जाते तरी तुम्ही शांत बसला आहेत. तेव्हा भीष्माचार्यांचे उद्गार आहेत, अर्थस्य पुरुषो दासः. आम्ही त्या अर्थाने बांधलेलो आहोत, आम्ही सगळं त्या दुर्योधनाच्या पार्टीचं खातो आहेत, आमचा पगार आमचं सगळं आम्हाला ते जपतायत, त्यामुळे आम्ही त्यांचे मेंढे झालेलो आहोत. त्यामुळे आमच्या तोंडाला म्हणजे तो गोळा लागलेला आहे. अर्थ म्हणजे अर्थ अनेक प्रकारने अर्थ त्याचा अर्थ आहे. म्हणजे ती सर्वस्व जबाबदारी सांभाळत होते ती पार्टी आणि म्हणून त्याचे बांधील होते. तर सांगायचा भीष्माचार्यासारखा माणूस असा म्हणतो आहे, असा हा जगाचा न्याय आहे की अर्थस्य पुरुषो दासः. अशा प्रकारचा हा सुभाषिताचा महत्त्वाचा अर्थ आहे. कोण याती वशम लोके मुखे पिंडेन पूरितः मृदंग मुखलेपेन करोति मधुर ध्वनिम. या जगातात असा कोण आहे की ज्याच्या तोंडाला आमिष लावला असताना गोड बोलत नाही, असा प्रश्न केलेला आहे. आणि त्याला उदाहरण आहे मृदंग मुखलेपेन करोति मधुर ध्वनिम. मृदंगाच्या ह्याला तोंडाला जर कणिक लावली तर ते सुद्धा मधुर आवाज काढतं. हा आहे जगाचा न्याय. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा. ज्ञानादानासारखं पुण्य नाही आहे. आनंदी राहा. रामकृष्ण हरी.